आता त्याच्यावर उपाय काय, तर उपाय आपण बघितला. कल्लवतत हरी कीर्तना, कृष्णाचं कीर्तन हे आपल्याला या कलियुगातला जो प्रभाव आहे त्याच्यातून आपल्याला सोडवतो. बरं, हे शास्त्रामध्ये दिलंय. आपलं संतांचं मानणं तेच आहे का, आपण बघूया. आपण जर हरिपाठ, जर तुम्हाला माहिती असेल, हरिपाठामध्ये ज्ञानदेव महाराजांनी, ज्ञानदेव माऊलींनी एका ठिकाणी काय म्हटलंय की नित्य सत्यम नित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे हरिपाठ, हरीचं पाठ आपण जर केला, हरीचं नाव घेतलं, हरिपाठ म्हणजे काय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने हरिनाम घेतलं. नित्य सत्यम नित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. म्हणजे ज्ञानदेव महाराज पण तेच म्हणतात की तुम्ही हरिनाम घेतलं तर तुम्ही जे कलियुगाचा जो प्रभाव आहे त्याच्यापासून वाचू शकाल. नंतर तुकाराम महाराजांनी पण एका ठिकाणी सांगितलं की युक्ताहार न लगे अनिक साधने, अल्प नारायणे दाखविसी. म्हणजे आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. पूर्वीच्या युगामध्ये जेवढं करावं लागायचं, सगळं जेवढे तपश्चर्या करावी लागायची, जेवढे आपल्याला यज्ञ करावं लागायचे, जेवढी शुद्धी पाळावी लागायची, तेवढीची गरज नाही कलियुगामध्ये. कलियुगामध्ये काय, कलियुगा माझी हरीचे कीर्तन. कलियुगा माझी म्हणजे कलियुगामध्ये फक्त हरीचे कीर्तन, आणि हरीचे कीर्तन केल्याने काय होतं की आपल्याला नारायणाचे दर्शन होते. तुकाराम महाराजांनी त्यांच्या पण अभंगामध्ये आहे. म्हणजे जे शास्त्राचं प्रमाण आहे तेच आपल्या साधूंचं पण प्रमाण आहे. म्हणजे साधू आणि शास्त्र याच्याने प्रमाणित झालंय की आपल्याला कलियुगाच्या या त्रासातून, या कल्मशातून जर आपल्याला सुटायचं असेल तर हरिनामाशिवाय दुसरा पर्यायच नाही. आणि इनफॅक्ट हे बृहद नारदी पुराणमध्ये तर एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलव नास्तेव गतिरान्यता. म्हणजे बृहद नारदी पुराणमध्ये असं सांगितलंय की कलीमध्ये हरिनाम 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 एव केवलम, फक्त हरिनाम हे तीनदा सांगितलेले. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट स्पष्ट करायची असेल ना, तेव्हा आपण एकदा सांगत नाही, दोनदा सांगत नाही, तीनदा सांगतो. त्याच्यामुळं हरिनाम 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 एव केवलम म्हणजे हेच कलव, कलियुगामध्ये नास्तेव गतिरन्यता. म्हणजे कलियुगामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने आपल्याला गती भेटणार नाही किंवा मुक्ती भेटणार नाही किंवा भगवंताचं जे वैकुंठ स्थान आहे, जगत आहे, ते भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर मुक्ती लागत असेल तर हरिनाम. तर हे आपलं शास्त्राचं आणि साधूंचं हे जे मत आहे, हे मत खूप महत्वाचं आहे.